स्वराज कलेक्शन ढालगाव म्हणजे पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र थेट मिल मधून पुरवठा करणारं वस्त्रदालन. स्वराज कलेक्शन मध्ये सुरू आहे लग्न बस्ता महोत्सव. इथे काढा आपल्या लाडक्या मुलामुलींचा लग्न बस्ता, तोही आपल्या बजेटमध्ये सर्वात सस्ता. यामध्ये आपल्याला पारंपरिक मॉडर्न साड्या यासह इथेनिक वेअर्स आणि आहेरासाठी भरपूर साड्या भरपूर स्टॉक मध्ये उपलब्ध आहे. खास लग्न बस्त्यासाठी आपल्या सर्वांचं आवडते आणि विश्वासाचं एकमेव ठिकाण म्हणजे स्वराज कलेक्शन. वीज बोर्डाजवळ ढालेवाडी रोड, ढालगाव, तालुका कवटेमहांकाळ, जिल्हा सांगली. संपर्क 7756 046 177. स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक. स्वराज मराठी. नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला. पाकिस्तानात 100 किलोमीटर आत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त. सर्वसामान्य नागरिक आणि पाकिस्तानी लष्कराच्या ठिकाणांवर कारवाई नाही. 25 मिनिटात पाकिस्तानने पीओके मधले दहशतवाद्यांचे 9 स्थळ उद्ध्वस्त. कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर वामिका सिंग यांनी पुराव्यासह पाकिस्तानचा बुरखा फाडला. भारतासाठी अभिमानाचा दिवस. ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये टाळ्या वाजवून मंत्र्यांकडून मोदींचं अभिनंदन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून भारतीय सैन्याच्या कारवाईचं कौतुक. पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपतींनी ऑपरेशन सिंदूरची घेतली माहिती. पाकिस्तान सरकारकडून लष्कराला कारवाईचे सर्वाधिकार. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर घोषणा. भारताच्या स्ट्राईक नंतर गृहमंत्री अमित शहानी बोलावली सीमावर्ती राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक. पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवांसोबत बीसीद्वारे चर्चा करणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सर्वपक्षीय बैठक. राज्यातून ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत, अरविंद सावंत उपस्थित राहणार, तर शिंदेच्या शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि अजित पवारांकडून प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार. ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातल्या 14 जणांचा खात्मा. मसूदचा भाऊ रौफ अझहर यासह 5 जण गंभीर जखमी. रौफचा मुलगा हुसेन पत्नीसह ठार. ऑपरेशन सिंदूर नंतर पीडित कुटुंबियांकडून समाधानाची भावना. लष्कराची कारवाई खरी श्रद्धांजली असल्याची जगदाळे कुटुंबियांची प्रतिक्रिया. तर दिवंगत शुभम द्विवेदींच्या वडिलांचा लष्कराला सलाम. एअर स्ट्राईक हा उपाय नाही, युद्ध हे उत्तर नाही. ऑपरेशन सिंदूरवर राज ठाकरेंची अजब प्रतिक्रिया. दहशतवाद्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं असल्याचं मत. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.